Good morning to all of you. You are going to watch our channel. Our channel name is स्वामी विवेकानंद डिजिटल क्लासेस. तर मित्रांनो, आजचा आपण पार्ट 4 करणार आहोत. बरोबर आहे का नाही? या पार्ट 4 म्हणजे हे कशाची सिरीज चालू आहे आपली? एक प्रकारची व्होकॅब्युलरीची. आता व्होकॅब्युलरीमध्ये पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 आपण तिन्ही पार्ट बघितले. त्यामध्ये आपण इम्पॉर्टंट 50 ॲक्शन वर्ब प्रत्येक याच्यामध्ये बघितले आणि पार्ट 3 मध्ये काय केले आपण? इम्पॉर्टंट 150 ॲक्शन वर्ब टाकले, जे की तुम्हाला रीडिंग, रायटिंग, लिसनिंग ॲज वेल ॲज स्पीकिंग म्हणजेच काय बोलण्यासाठी पण तुम्हाला ते ॲक्शन वर्ब मोस्ट इम्पॉर्टंट युजफुल असणार आहे. बरोबर आहे का नाही? तर त्यामध्ये आपण आजच्या तुमच्या फार इंटरेस्टिंग ॲक्शन वर्ब्स आहे, जे की तुम्ही कधी ऐकले का नाही माहीत नाही. 50 हाऊस चोर्स ॲक्शन वर्ब्स म्हणजेच काय? हे काही 50 घरातील चोर वगैरे नसून घरगुतीचे काम असतात आपले, जसं की पुसणे, नंतर त्यानंतर आणखी धुणे, बरोबर आहे की नाही, झाडणे. याच्यासाठी काय वर्ड्स आहे तर हे आपल्याला या व्हिडिओमधून बघायचे, बरोबर आहे की नाही. मग आता बघण्यासाठी आपण बघा पहिले स्वीप. स्वीप मीन्स झाडू मारणे. आपण बघा सकाळी उठल्यानंतर आपली आई काय करते? सर्वात पहिले झाडू मारते. का? कारण की आपण दिवसभरातली जी घाण केलेली असते तर ते साफ करणे म्हणजेच काय? स्वीप म्हणजे काय? झाडणे. हे आपले जेवढे वर्ड्स लर्न असतील तेवढंच काय होईल तुम्हाला इंग्लिश बोलण्यासाठी युजफुल असेल. SWEEP स्वीप मीन्स झाडू मारणे किंवा झाडणे. MOP मॉप. मॉप मीन्स काय? पुसणे किंवा भिजवून पुसणे. व्हॅक्यूम. व्हॅक्यूम ते तुम्ही मशीन बघितलं असेल बघा. आपण काय करतो? त्याने व्हॅक्यूम क्लीनरने साफ करणे. ते जी धूळ असते आपल्या विंडोज मधले किंवा खिडकीमधले, तर ते काय आपण तिथं नेलंय का ते ॲब्झॉर्ब करून घेतं, तर त्याला काय म्हणतात? व्हॅक्यूम. डस्ट. डस्ट मीन्स धूळ झाडणे. स्क्रब घासून साफ करणे, जसं की भांडे, बरोबर आहे की नाही. वाईप. वाईप मीन्स कपड्याने पुसणे. वाईप WIFE नाही, ते WIFE म्हणजे काय? बायको. आणि हे काय? WIPE. हे वाईप म्हणजे काय? पुसणे, बरोबर आहे की नाही. पॉलिश हा वर्ड तुम्ही वापरता बघा, स्पेलिंग बघून घ्या. POLISH. पॉलिश मीन्स काय? चमकवणे, बरोबर आहे की नाही. वॉश. वॉश मीन्स धुणे. रिन्स पाण्याने स्वच्छ धुणे. ड्राय. ड्राय मीन्स वाळवणे. DRY. ड्राय मीन्स कोरडे करणे किंवा वाळवणे. फार महत्वाचे वर्ड्स आहे बघा, जास्तीचे तुम्हाला म्हणजे हे घरगुती जेव्हा तुम्ही आई किंवा आपला भाऊ बहीण सोबत असेल घरामध्ये, तेव्हा तुम्हाला ते ॲक्शन वर्ब्स रिमाइंड होत नाही किंवा एक प्रकारचं काय रिमेंबर होत नाही. रिमेंबर होत नसेल तेव्हा काय करायचंय? हे आपण एकदा ही पार्ट 4 जे व्हिडिओ जे आपण बनवतोय आज, याचं काय करायचंय? प्रॉपर लिहून घ्यायचे. जे ऑफलाईन असो किंवा ऑनलाईनच्या बॅचेस मधले विद्यार्थी असो, त्यांनी सर्वांनी हे एकदा व्यवस्थित लिहून घ्यायचे आणि एका ठिकाणी काय करायचे? त्याला स्टिक करून आपण लर्न करत राहायचे. आणि बघा, जेव्हा तुम्ही 5th, 6th, 7th स्टँडर्डला असता किंवा आता जे काही मुलं आहे, तर ते आमच्याकडे जॉईन होण्याच्या अगोदर त्यांनी काय केलं होतं? शाळेमध्ये दररोजचे शिक्षक त्यांना काय सांगायचे? 10 वर्ड्स लर्न करा, 20 वर्ड्स लर्न करा. पण ते जे वर्ड्स आहे ते लर्न करायचे आणि त्यांचा वापरच नाही व्हायचा, बरोबर आहे की नाही. वापर न झाल्या कारणास्तव त्यांना ते वर्ड्स त्यांच्या स्पीकिंग फॉर्ममध्ये बोलता आले नाही, बरोबर आहे की नाही. मग तेव्हा त्यासाठी काय आपण एक काय केलेलं आहे? स्पोकनचा कोर्स डिझाईन केलेला आहे. जो स्पोकनचा कोर्स कोणत्या चॅनलवर आहे? लेट्स लर्न अकॅडमी हे चॅनल आहे आपलं. तर त्या चॅनलवर जाऊन आपण सुरुवातीपासून तुमची सिरीज बनवलेली आहे स्पोकनची, जसं की सिम्पल प्रेझेंट टेन्सचा फर्स्ट स्ट्रक्चर, कंटिन्युअसचं सेकंड स्ट्रक्चर, त्या प्रकारे सर्व स्ट्रक्चर आपण बनवलेले आहे, बरोबर आहे की नाही. आता तुम्ही दररोजचे ॲक्शन वर्ब असो, ॲडजेक्टिव्ह असो, नाऊन असो तुम्ही लर्न करणार आहे, पण ते लर्न केल्यानंतर तुमचे ते सेंटेन्समध्ये यूज कसा करायचा, काय करायचा? तर आपण लेट्स लर्न अकॅडमी चॅनल आहे आपलं आणि स्वतःचं हे पण आहे, काय म्हणता येईल त्याला, ॲप. तर त्या ॲपमध्ये पण तुम्ही बघू शकता की एक्झॅक्टली आपण सिरीजनुसार व्यवस्थित कोणता वर्ड्स कुठं वापरायचा आणि दुसऱ्यांसोबत इंटरॅक्शन कसं करायचं. हे वर्ड्स मी सिरीज का घेतोय? कारण की तुमच्याकडे एक प्रकारचा जर कधी बेस निर्माण झालाय
म्हणजे तुमच्याकडे पाया असला तरच तुम्ही त्याचं फाउंडेशन चांगल्या प्रकारे आणि बिल्डिंग तुमची कन्स्ट्रक्ट करू शकता, बरोबर आहे का नाही? तर मग बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करण्यासाठी काय गरजेचं आहे, तुमच्याकडं व्होकॅब्युलरी असणं गरजेचं आहे. आता तुम्ही व्होकॅब्युलरी शाळेत पण घेता, नंतर आपल्या काय म्हणता येईल त्याला चॅनलवर पण आहे, आणि जसे तुम्ही ते लर्न करणार आहे तर त्याचा यूज कुठं करायचा आहे तुम्हाला? लेट्स लर्न अकॅडमी आपलं चॅनल आहे, त्या चॅनलवर सुरुवातीपासून स्पोकनचे व्हिडिओ आहे. त्यामध्ये तुम्हाला हाऊ टू स्पीक इंग्लिश इझिली विथ युअर फ्रेंड फ्लुएंटली, बरोबर आहे का नाही? जसं की तुम्ही तुमच्या मित्रासोबत न अडखळता इंग्लिशमध्ये कसं बोलू शकता, त्यांना कसे क्वेश्चन विचारू शकता, हे त्याच्यामध्ये सर्व मी दिलेलं आहे, बरोबर आहे का नाही? तर बघा आपण आता पुढचं वर्ड्स घेऊ. FOLD फोल्ड, फोल्ड मीन्स घडी मारणे किंवा घडी घालणे. IRON आयन, आयन मीन्स काय? इस्त्री करणे. HING हँग, हँग मीन्स अटकवणे किंवा टांगणे. SORT सॉर्ट, सॉर्ट मीन्स वर्गीकरण करणे. वर्गीकरण करणे म्हणजे काय? वेगळे करणे. आपण नाही का शॉर्ट आउट, बुक वेगळे करा, नोटबुक वेगळे करा, त्याला काय म्हणतो आपण? शॉर्ट्स म्हणतो, बरोबर नाही? ऑर्गनाइज, ऑर्गनाइज म्हणजे नीट लावणे किंवा व्यवस्था लावणे. डिक्लचर म्हणजे अनावश्यक वस्तू काढून टाकणे. टायडी, टायडी म्हणजे काय? आवरणे, नीटनेटके करणे. क्लीन, क्लीन मीन्स स्वच्छ करणे. डिसइन्फेक्ट म्हणजे काय? जंतुनाशक साफ करणे. इन्फेक्ट म्हणजे काय माहितीच तुम्हाला? त्याचंच काय ते विरुद्धार्थी वर्ड्स म्हणजेच काय ऑपोजिट वर्ड्स म्हणून त्याला आपण. इन्फेक्ट आणि डिसइन्फेक्ट त्याच्यावरून तुम्ही गेस लावू शकता, म्हणजे लर्न करण्यासाठी सोपं आहे तुमच्यासाठीच. सॅनिटाईज हा वर्ड तुम्ही केव्हा ऐकला असेल? जेव्हा पेंडेमिक कोविड-19चा काळ होता बघा, तर तेव्हा हा वर्ड्स होता सॅनिटायझर, सॅनिटाईज, बरोबर आहे का नाही? म्हणजे निर्जंतक करणे. 21 नंबरचा हे आपल्याकडं वर्ड्स, कोणता वर्ड्स आहे? कुक, कुक मीन्स स्वयंपाक करणे. बेक, बेक मीन्स ओव्हन मध्ये भाजणे. आपण भाजतो बघा, भाकरी वगैरे असते ती, आपण एकदा तव्यावर केल्यानंतर काय करतो आपण? ते भाजतो, तर त्याला काय म्हणतात? बेक. फ्राय, फ्राय मीन्स तळणे. हे जे पूर्ण ऍक्शन वर्ब आहे कुठले माहितीये का? किचन मधले, म्हणजे हाऊस चोर्स म्हणजे काय? घरगुती कामं. ज्या घरगुती कामं म्हणजे ज्याच्या प्रत्येक कृतीमध्ये काहीतरी ऍक्शन असते, तर त्यांना इंग्लिश मधून काय म्हणतात? त्याच्यासाठी हा इम्पॉर्टंट 50 हाऊस चोर्स व्हिडिओ हा बनवलेला आहे तुमच्यासाठी. बॉईल, बॉईल मीन्स उकळवणे. CHOP चॉप, चॉप मीन्स चिरणे किंवा कापणे. हे बघा, कट, कट म्हणजे सुद्धा कापणे. CHOP चॉप मीन्स सुद्धा कापणे. पण यांच्यामध्ये कट म्हणजे ही एक वस्तू आहे अशी, आणि तिचे दोन भाग करणे म्हणजे कट, आणि ही एक वस्तू आहे आणि हिचे असे छोटे छोटे बारीक तुकडे करणे, याला काय म्हणायचंय? चॉप. मग आपण एक ओनियन असतं बघा, तर त्याला काय करतो? एक प्रकारचं चॉप करतो. चॉप मीन्स काय? बारीक तुकडे करणे. आय एम चॉपिंग ओनियन म्हणजेच काय? मी कांदा कापत आहे. हे केव्हा तुम्हाला? ते जे सेंटेन्स सांगतोय मी कुठं तुम्हाला मिळणार आहे? लेट्स लर्न अकॅडमीची सिरीज आहे आपली, त्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित बघायचे. समजलंय का? एकदा हे व्हिडिओ बघून घ्या, त्याच्यानंतर तुम्ही ते चॅनल सर्च करून त्याच्यामध्ये पण ते सबस्क्राईब करायचं, ते पण चॅनल. ओके. नंतरला स्लाइस, हे तर बघितलं. तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला जाता, तर जेवायला गेल्यानंतर ते आपल्याला जेव्हा पोळी वगैरे सर्व ते डिश आणता, तर त्याच्यामध्ये आणखी काय आणता? एक स्लाइस. स्लाइस म्हणजे असे एक प्रकारचे कांद्याचे, आणखी काकडी वगैरे, कुकुंबर, ओनियन म्हणजे यांच्या काय असतात? स्लाइस. अशा छोट्या छोट्या गोल असते बघा, त्याला काय म्हणतो आपण? एक प्रकारचं चकल्या टाईप छोट्या छोट्या गोल, त्याला काय म्हणतात? स्लाइस म्हणजे गोलाकार कापणे. पील, पील म्हणजे काय? सोलणे. आपण काय सोलतो? बटाटे, तर त्याला काय म्हणता येईल आपल्याला? पील. मिक्स, मिक्स म्हणजे एकत्र करणे. सर्व, वाढणे, सर्व जेवण वाढणे वगैरे. सेट, सेट मीन्स काय दिले? जेवण वाढण्यासाठी जे असतं का ते तयार करणे बा, म्हणजे टेबल वगैरे. पुढचं क्लिअर,
क्लिअर मीन्स टेबल साफ करणे, क्लिअर आपण म्हणता साफ स्पष्ट. लोड मीन्स डिशवॉश मध्ये भांडी ठेवणे. अनलोड भांडी काढणे. टेक आउट त्याला ट्रॅश म्हणतो, कचरा बाहेर काढणे. हे जे वर्ड्स आहे ना, हे तुम्ही न ऐकलेले कधी, बरोबर आहे का नाही? तर याचे तुम्हाला प्रोनाउन्सिएशन पण करायचं, तर त्यावेळेला काय माहितीये का, कोणीतरी ते सांगितलेले पाहिजे तुम्हाला की याला असं प्रोनाऊन्स करता, या वर्ड्सला असं प्रोनाऊन्स करता. तर तुम्हाला एकदा प्रोनाऊन्स करता आलं म्हणजे तुम्हाला प्रॉपर रिडिंग करता आले, तर तेव्हा काय होईल, तुम्ही स्पीकिंग फॉर्मकडे जाणार आहे. का? कारण की तुम्हाला वर्ड फॉर्मेशनच जमलं नाही, तर तुम्हाला स्पीकिंग जमणार नाही. रिप्लेस मीन्स बदलणे, हे तर माहितीच तुम्हाला. काही पण वस्तू रिप्लेस करणे म्हणजेच बदलणे, दुसरी आणणे व नवीन ठेवणे. मेक मीन्स पलंग नीट लावणे. मेक अ बेड म्हणतो आपण बघा त्याला. चेंज म्हणजे चादर पांघरून बदलणे. फीड खाऊ घालणे. काहींना वाटेल हे जे वर्ड्स आहे आपण हे दुसऱ्या ठिकाणी पण वापरतो, पण तुम्हाला जेव्हा ते तुमच्या घरामध्ये वापरायचे, तर तेव्हा हे वर्ड्स अशाच प्रकारे वापरायचे, बरोबर आहे की नाही? तुम्हाला वाटेल चेंज म्हणजे बदलणे, तर हे नाहीये का? तर हे सुद्धा आहे बा. वॉक मीन्स कुत्र्यांना फिरवायला नेणे. वाटर मीन्स झाडांना पाणी देणे. हा वर्ड्स आपण पार्ट 2 मध्ये पण बघितलेला आहे बघा, बरोबर आहे की नाही? काही वर्ड्स 1-2 रिपीट होताच आहे प्रत्येक याच्यामध्ये. का? कारण की तुमचे पण कितपत रिव्हिजन झाली आम्हालाही समजेल, आणि तुम्ही पण सांगाल की हा वर्ड्स मागच्या पार्ट मध्ये झालेला आहे, बरोबर आहे की नाही? मो मीन्स गवत कापणे, बरोबर आहे की नाही? आणखी चरण्यासाठी काय वर्ड्स आहे सांगा बरं का? काय वर्ड्स आहे चरण्यासाठी? जसं गाय चरते बघा, तो ग्रेज. काय वर्ड्स आहे? ग्रेज, GRA, झडी. हा, मग हे मी सांगतो काय, आजच्या कंडिशन मध्ये हा जो शेतकरी आहे, प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये म्हणजे तो फार कंटाळल्यासारखा आज झालाय. का? कारण की जवळपास 1 महिन्यापासून कंटिन्युअस पाऊस चालू आहे, तर त्याला पण समजत नाही एक्झॅक्टली आपण आपल्या शेताची नांगरणी केव्हा करायची, पिकं केव्हा लावायची, बरोबर आहे का नाही? कारण की त्याचं काहींचं तर शेताला एक प्रकार समजा नांगरले सुद्धा नाहीये, आणि दिवस पण डोक्यावर आले, बरोबर आहे का नाही? आणि पण त्यांची मुलं काय करताय, रात्रंदिवस ते IPL च्या गोष्टी करून वेळ वाया घालवत आहे, बरोबर आहे का नाही? आता मला सांगा तुम्ही, त्याच्यामध्ये तुमचा फळ ना फायदा. आता जे काही मोठे मोठे क्रिकेटर्स आहे, तर ते त्यांची कमाई करताय, मग तुम्ही त्याच्यामध्ये जास्तीचं टाइम वेस्ट न करता तुम्ही तुमच्या आईवडिलांना काय मदत होईल तेवढा प्रयत्न करायचा आहे. आता विद्यार्थी यांनी काय करायचंय, तुम्ही तुमच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचंय, बरोबर आहे की नाही? हा जो तुमचा 1.5-2 महिन्याचा जो काळ आहे, हा तुम्हाला जी तुमच्याकडे कमतरता आहे, ती कमतरता भरून काढण्यासाठी तुम्हाला हा वेळ दिलेला आहे. सुट्ट्या म्हणजे तुम्हाला काही एन्जॉय करण्यासाठीच नसता. जे तुमचा समजा तुम्ही 5वीला आहे, आता 6वीला जाणार आहे, तर 5वीचा काही सिलेबस तुमचा बॅकलॉग राहिलेला असेल, एखादी गोष्ट तुम्हाला येत नाहीये, तर ती गोष्ट तुम्हाला या 1.5-2 महिन्यामध्ये कंप्लीट करायची असते, बरोबर आहे की नाही? एक प्रकारची तुम्हाला ती संधी म्हणता येईल. आपण बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा मागे आहे, तर आपल्याला हा वेळ आहे, या वेळेमध्ये आपण काय करून घ्यायचंय, याच्यामध्ये आपल्याला आपला जो बॅकलॉग राहिलेला आहे तो कंप्लीट करून त्यांच्यासोबत यायचंय, बरोबर आहे की नाही? आणि काही जे ॲव्हरेज आहे, ठीक आहे, तर त्यांनी थोडासा पुढचा अभ्यास करायचा आहे, कारण की त्यांनी त्यांच्या प्रत्येकाच्या आईवडिलांची परिस्थिती जाणून आपले पाऊल उचलले पाहिजे. प्रत्येक मुलगा हा घरातील श्रीमंत असेल असंच नाहीये, बरोबर आहे की नाही? हे सांगण्याचं कारण एकच आहे की तुम्ही तुमचा वेळ IPL बघण्यात किंवा ते जुगाराचे गेम असतात बघा, जसं की आता भरपूर ॲप्स आहे, तर त्या ॲप्समध्ये म्हणजे त्या फंदात पडू नका एक प्रकारचं, बरोबर आहे का नाही? आणि तुमच्या अभ्यासाकडे लक्ष द्या व्यवस्थित, घरच्यांची काळजी घ्या. ट्रेम, अजून कोणता शब्द चालू होता आपला? वीड मीन्स
तण काढणे, तण म्हणजे काय, गवत. शॉवेल, शॉवेल म्हणजे काय, बर्फ साफ करणे. रेक, पानं गोळा करणे. हे पण वर्ड्स फार महत्वाचे आहे तुमच्यासाठी पण. ट्रिम, ट्रिम म्हणजे काय, झुडपे झाडणे. ट्रिम असतं बघा, आपण असं एक आपण झाड लावलेलं असतं आपल्या घरासमोर, तर त्याला व्यवस्थित अशी डिझाईन द्यायची असते बघा आपल्याला, या प्रकारची. तर या प्रकारची डिझाईन देण्यासाठी आपण काय करतो, त्याला एक प्रकारचं ट्रिम करतो, बरोबर आहे की नाही. असं या प्रकारे येण्यासाठी त्याला, मग त्याला काय म्हणता आपण, ट्रिम. हा शब्द तुम्ही व्हिडिओ एडिटिंग करायच्या वेळेला पण असतो. पेंट, पेंट मीन्स रंगवणे. फिक्स, दुरुस्त करणे. एक्झाम्पल देण्याचं कारण हेच आहे की तुमच्यात हे वर्ड्स लक्षात राहावं म्हणून, तुम्हाला जास्त वेळ लर्न करण्यात वाया न घालावं म्हणून. असेंबल, असेंबल म्हणजे काय, जोडणे किंवा एकत्र करणे. फिक्स, दुरुस्त करणे. हा वर्ड्स पण झालेला आहे, हा रिपीट झालाय पुन्हा. रिस्टॉक, रिस्टॉक म्हणजे काय, परत साठवण करणे. स्टॉक म्हणत नाही का आपण, स्टॉक आहे आपल्याकडं, या गोष्टीचा स्टॉक आहे, त्या गोष्टीचा स्टॉक आहे. रिस्टॉक म्हणजे काय, परत साठवण करणे. आणि स्वीप, स्वीप म्हणजे काय, तुम्ही पहिले पण बघितले बघा, स्वीप म्हणजे एक झाडणे. तर आपण अशा प्रकारचे किती हाऊस चोर्स ऍक्शन वर बघितले, टोटल 50, बरोबर आहे का नाही. तर हा जो व्हिडिओ आहे, जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांना, त्याचबरोबर नातेवाईकांना शेअर करा, आणि आवडल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाची सूचना म्हणजे हेच आहे की जर तुम्हाला खरं मनापासून इंग्लिश कशी बोलायची ते शिकायचं असेल तर काय करायचंय, लेट्स लर्न अकॅडमी ॲप आहे, त्या ॲपमध्ये मी सुरुवातीपासून सिरीज बनवलेली आहे. पुन्हा सांगतोय, तर त्याच्यामध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्सपासून व्यवस्थित स्ट्रक्चर वगैरे कुठं काय वापरायचं ते घेतलेलं आहे. म्हणजे त्याच्यात हेल्पिंग वर्ब कशासोबत काय वापरायचा. तर आज पण मी 6 वाजता लाईव्ह येणार आहे, तर त्या लाईव्हमध्ये काय करणार आहे, तुम्हाला पुढचा सबटाईप शिकवणार आहे. मग तुमची ॲक्टिव्ह व्हायची, एकदा सिरीज कंप्लीट झाली आहे की मग तुम्हाला पुढचा आपण काय घेणार आहे, टाईप घेणार आहे, की ज्यामध्ये तुम्हाला जेणेकरून मागचं सर्व म्हणजे सुट्ट्यामध्ये तुम्हाला हा जो वेळ आहे तुमच्याकडं, हा वेळ तुम्हाला वाया न घालवता अशा प्रकारची एक स्किल डेव्हलप करायची आहे. आणि ही स्किल एकदा डेव्हलप झाली तुमची की तुम्हाला ते ही स्किल कुठं कुठं कामी येईल, सायन्स असो, मॅथ असो, आणि बरेचसे सब्जेक्ट आहे की ज्यामध्ये तुम्हाला इंग्लिशची कमतरता जाणवत होती ती जाणवणार नाही. तर थँक्यू, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.